बच्चूभाऊंनी सांगितलं त्या पद्धतीनं 26 सप्टेंबरपर्यंत ज्या सामाजिक संघटना असतील, कदाचित त्या रजिस्टर नसतील परंतु सामाजिक क्षेत्रात काम करत असतील, त्या सामाजिक संघटना असतील किंवा छोटे मोठे पक्ष असतील, चळवळीतले घटक असतील, या साऱ्यांना बरोबर घेऊन एक सामान्य माणसाला पर्याय म्हणून महाराष्ट्राचा 7-12 काय कुणाला आमदार दिलेला नाही. प्रत्येक मतदारसंघामध्ये एक आश्वासक चेहरा या परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. स्वच्छ चारित्र्य, स्वच्छ हात असलेलाच असा चेहरा असणार आहे. आणि त्यासाठी ज्या ज्या घटकांना महाराष्ट्रातलं अगदी खालच्या दर्जाला गेलेलं जे राजकारण आहे ते पसंत नसेल, गेल्या 5 वर्षामध्ये महाविकास आघाडीचे 2.5 वर्ष आणि महायुतीचे 2.5 वर्ष अनुभवलेले आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांना या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा जो ऱ्हास झालेला आहे ते पसंत नसेल त्यांनी या परिवर्तन महाशक्तीमध्ये सामील व्हावं. 26-9 तारखेला या परिवर्तन महाशक्तीतले जे आम्ही आज मुख्य 5 घटक आहोत, अजून 3 दुसरे जुडलेले घटक आहे, त्यांचा एक कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा हा औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला होणार आहे. आणि आज जी सुखाणू समिती करण्यात आली त्यात या सुखाणू समितीत सामूहिक नेतृत्व म्हणून आम्ही 5ही प्रमुख नेते या सुखाणू समितीचे प्रमुख म्हणून सामूहिक नेतृत्व परिवर्तन महाशक्तीचं करणार आहोत. अण्णा बोला. महाराज, आज एक चांगला ऐतिहासिक निर्णय झाला. मला वाटते बच्चूभाऊ महाराज यापूर्वी राज्यातल्या 3ही शेतकरी नेत्यांनी परिवर्तन आघाडी केली होती, पण आता महाराष्ट्राच्या जनतेची आणि महाराष्ट्राची इच्छा आणि भावना लक्षात घेता या दोन्ही प्रस्थापित आघाडी